तुमचं मूड आणि तुमचं जेवण याचा परिणाम आहे आपल्या शरीरावर होत असतो. आणि शरीर काय करतं, परत मूड चेंज करतं, परत जेवण बदलतं, परत शरीर बदलतं, परत मूड चेंज होतो आणि ही सायकल सतत चालू राहते. आपण काय करतो, मूडप्रमाणे खायला प्रयत्न करतो की नाही, आज 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 माझं आता हे खायचं मूड आहे, माझं ते झालं, मला खूप आनंद झाला मग मी हे खाईन, मला खूप दुःख झालं मग मी हे खाईन, मला ह्या पद्धतीने वाटतं आहे मग मी हे खाईन, पाऊस आला आहे मग मला काहीतरी खायचं आहे. ह्या पद्धतीनं आपण सगळ्यात सुरुवात करतो आणि ह्या पद्धती आपल्याला खतरनाक घडायला लागतात. त्याच्यानंतर आहे ना, जर आपल्याला डिस्टर्बन्स वाढवायचा असेल तर आपण मूड चेंज होईल तसं खाणं बदललं की शरीर बदललं की परत आजारी पडायला लागणार. तर आपल्याला ह्या पद्धतीनं नाही जायचं, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने जायचं. ज्यावेळेस चांगली पद्धत जायला लागेल ना, त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी बदलायला लागतात आणि आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट दिसायला लागतात. तर आपल्याला जर रिझल्ट चांगले पाहिजे, हेल्दी राहायला पाहिजे, आजारी पडलं नाही पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला एखादा डिफेक्ट न होता शरीर चांगलं काम केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे ना, तर आपल्याला